नमस्कार. आपण आता काही स्लाइड्स बघणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की इन्स्पिरेशनल किट्स किंवा कन्सेप्ट असा संदर्भ घेऊन काही करावंसं का वाटलं किंवा काय ह्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट आहे आणि त्या पद्धतीने आपण कशी वाटचाल करत आहोत. तर साधारण 2016 साली या क्रिएटिव्हिटी, हॉबी किंवा छंदवर्ग, प्रशिक्षण वर्ग किंवा स्वावलंबन, सर्जनशीलता याच्याकडे बघायला आपण सुरुवात केली. आज शहरीकरणामुळे जे आपल्याला फायदे दिसत आहेत किंवा त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत त्यातनं मार्ग काढण्यासाठी आपण कशी वाटचाल करायला पाहिजे याच्यावरती काही विचार केला गेला. आणखीन असं लक्षात आलं की सामान्य मुलांना आज जी संधी मिळायला हवी त्या पद्धतीने संधी मिळत नाही आहे. एक तर फायनान्शियल स्ट्रेन किंवा आर्थिक परिस्थिती त्या फॅमिलीवरती असते आणि फॅमिलीमध्ये घरामध्ये दोघंही शहरातील वास्तव्यामध्ये आईवडील काही ना काहीतरी नोकरी, उद्योग, धंदा करत असतात. अशा वेळी मुलांकडे जास्त लक्ष दिलं जात नाही आणि सर्वस्वी ही जबाबदारी मग शाळेवरती येते. ज्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत किंवा ज्या शाळा जिथे एका वर्गात मुलांची संख्या 25-30 किंवा त्याहीपेक्षा कमी असते काही ठिकाणी, अशा ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या क्लास टीचरची किंवा टीचरची जो काही वेळ अपेक्षित आहे त्याच्यावरती आपण दिला पाहिजे तो होऊ शकतो. पण बऱ्याचशा शाळांमध्ये 60+ स्पेशली शहरांमध्ये, आणि जसजसे आपण शहरापासून दूर जात जातो तसतसं एकतर क्वालिफाईड शिक्षकांची संख्या कमी होत जाते किंवा त्या शाळा ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्कूल, प्रायव्हेट स्कूल किंवा एखादी मोठ्या NGO किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची शाळा अशा परिस्थितीत न राहता जिल्हा परिषदेची शाळा किंवा आणखीन तत्सम प्रकारच्या शाळांमध्ये आपण आपल्या मुलांना घालत असतो. प्रायव्हेट आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर्सना फक्त टीचिंग आणि त्या मुलाची ओव्हरऑल प्रगती याच्यावरती भर दिला जातो. पण अनफॉर्च्युनेटली आज ज्या सगळ्या सरकारी शाळा आहेत तिथे टीचर्सना, मास्तरांना शिक्षणाबरोबर बाकी अनेक गोष्टींमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं जातं. सर्वे असू देत, इलेक्शन्स असू देत किंवा बाकी कुठल्याही प्रकारचं जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय काम असेल तिथे शिक्षकांची नेमणूक केली जाते, त्यांना डेप्युटेशनवरती पाठवलं जातं किंवा अतिरिक्त काम दिलं जातं. अशावेळी मुलांकडे त्यांचं लक्ष राहत नाही आणि मग आपण बघतो की सगळ्या गोष्टींसाठी आज क्लासेसची सोय झालेली आहे शहरांमध्ये किंवा इव्हन छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा क्लासेसची आज एक फॅशन आहे किंवा गरज आहे. पण ह्या सगळ्या याच्यात आपण फक्त मार्क याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बघत नाही. त्या मुलांना तो विषय किती कळतो आहे, त्या मुलाने काही प्रॅक्टिकल करून त्याला त्याचा आनंद मिळाला आहे का, हे मोठमोठ्या शाळांना सुद्धा आज प्रॅक्टिकल्सवरती जोर दिला जात नाही. कारण प्रॅक्टिकलची जर परीक्षा झालीच तर ती सगळीच्या सगळी शाळेतले जे शिक्षक असतात तेच सांगतात की या मुलाला 20पैकी किती मार्क द्यायचे. बाहेरचा जो एक्झामिनर येतो तो फार क्वचित एखाद्या मुलाशी बोलतो, त्याचा वायवा म्हणतो आपण, त्याचं संभाषण करतो आणि त्याच्यावरनं तो त्याचं ठरवत असतो की याला किती गुण द्यायला पाहिजे. प्रॅक्टिकल ॲक्च्युअल करून दाखवायचं नसतं. तुम्ही बनवलेली वही आणि जे काय छोटं मोठं तिकडे ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेली ॲक्टिव्हिटी असते त्या ॲक्टिव्हिटीवरती सगळं चालतं. त्यामुळे प्रॅक्टिकललाही इम्पॉर्टन्स असून तो दिला जात नाही. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये कदाचित ही गोष्ट
ॲड्रेस व्हायची शक्यता आहे, कारण तिचा उल्लेख आणि महत्त्व या पॉलिसीमध्ये पटवून दिलेलं आहे. आता ते प्रत्येक टीचरपर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत आणि प्रत्येक मुलापर्यंत कसं जातं याच्यावरती आपल्याला थोडंसं वाट पाहून बघायला लागेल की इम्प्लिमेंटेशन चांगलं होतं आहे का नाही. पण त्याच्याऐवजी आपण या इथे एक प्रयोग करून बघतो आहे, आणि हा प्रयोग आपण सुरुवातीला ठाण्यामध्ये जी सिग्नल शाळा आहे तिथे करून बघायचा प्रयत्न केला, की जी रस्त्यावरती भीक मागणारी मुलं आहेत त्यांच्याबरोबर जर आपण काम केलं, त्यांना जर आज एक संधी उपलब्ध करून दिली तर ती मुलं शिकतील का, तर ती मुलं काही चांगली स्किल्स किंवा चांगले छंद जोपासतील का, किंवा काही चांगलं प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील का. भीक मागणं, गजरे करणं, वेण्या करणं किंवा बाकीचे जे त्यांचे आत्ते जे जो धंदा करतात की 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी झेंडे आणायचे किंवा बाकीच्या कुठल्या सणासुदीच्या वेळेला काही आणखीन गोष्टी आणायच्या, होळीच्या वेळेला पिचकाऱ्या विकायच्या, असं करून ते आपली उदरनिर्वाह करत असतात. पण त्याच्यामध्ये बेभरवशी असतं एकतर किती तुमची आजच्या रोजची विक्री होईल, आणि एवढं भांडवल की ज्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात घेऊ शकाल एवढं नसल्यामुळे मार्जिनही फार कमी असतं. मग ते तुमचं निगोसिएशन आहे त्या तिकडे की तुम्ही त्याच्यावरती किती कमवू शकाल. 5 रुपयाचा झेंडा तुम्ही 20 रुपयाला विकू शकाल का, आणि असं जर विकलं तरी ते 2-4 दिवस, एक आठवडा फक्त आपण घेऊ शकतो. होळीच्या आधी एक 3-4 दिवस आपण हे घेतो, पण असा हा रोजचा धंदा होऊ शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी स्किल किंवा आपल्याला काहीतरी चांगल्या प्रकारचं कल्चर आपल्यामध्ये, की आपण एक चांगला नागरिक किंवा आपण एक चांगला कामगार किंवा आपण एक चांगला समाज घटक असू शकू का, की जिथे आपली त्या जी काय आपल्याला ट्रेनिंग द्यायचं आहे किंवा जे काय आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे तिथे आपली निवड होऊ शकेल. आपण जर पुढे बघितलं तर बेरोजगारी ही खरी समस्या आपल्याकडे नाहीच आहे. आपल्याकडे आज भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, भरपूर संधी आपल्याला मिळते आहे, की ज्याच्यातनं आपण जर काही आपल्याकडे स्किल असेल किंवा जर आपल्याला चांगलं कल्चरल बॅकग्राऊंड असेल किंवा आपल्याकडे एखादं चांगलं आर्ट असेल, आपण पेंटर असू, गायक असू, म्युझिशियन असू, स्पोर्ट्समन असू, काही आपल्याकडे कलाकुसर असेल की जे आपण एखादं चांगलं कोरीव काम करू शकत असू, तर शहरासारख्या जी काय आज आपली एक प्रणाली झालेली आहे त्या तिथे नक्की आपल्याला काही ना काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. कोणी भुकेला राहत नाही. कदाचित गावांपर्यंत आज पोचलेलं नाही आहे, पण इंटरनेट आणि ई मार्केटिंग याच्यामुळे गावातल्या लोकांनीसुद्धा असा समज करून घेऊ नये की सगळ्या गोष्टी फक्त शहरात आल्यावरतीच होतात. आपण गावामध्ये बसूनसुद्धा आपली एखादी कलाकुसर जर आपण चांगल्या पद्धतीने जर कॉम्प्युटर शिकलो, आणखीन फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या गोष्टींवरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं आणि जर आपली कला तिथे सादर केली, तर ज्यांना त्या कलेमध्ये रस आहे, त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते तुम्हाला नक्की शोधून काढतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या गावात वनस्पती आहे किंवा एखादं चांगलं फळझाड आहे किंवा एखादं शेतीतलं तुमचं उत्पादन तिकडे आहे किंवा त्याचं प्रोसेसिंग करून तुम्ही जर काही एखादा प्रॉडक्ट बनवलात आणि तो जर तुम्ही चांगल्या प्रकारे पॅक करून जर लॉजिस्टिक पार्टनर जो तुमच्या घरापासून किंवा तुमच्या कारखान्यापासून किंवा तुमच्या उद्योगधंद्यापासून जिथे डिमांड आहे, जिथे गिऱ्हाईक आहे तिथपर्यंत घेऊन जाऊ शकेल, असं जर तुम्ही सप्लाय चेन तुमची जर सगळी व्यवस्थित बांधून घेतलीत, आणि हे सगळ्या गोष्टी आज इंटरनेटवरती होऊ शकत आहेत. स्पीड पोस्टसारखी चांगली संकल्पना इंडियन पोस्टने राबवलेली आहे आणि फार उत्तम पद्धतीने ते राबवत आहेत. कुरिअर आहेत आणि वेगवेगळे बरेचसे असे मोड आहेत की जे आपण त्याचा वापर करू शकतो. त्यामुळे बेरोजगारी ही तर आपली समस्या नाहीच आहे. फक्त आपल्याकडे कौशल्य नाही आहे किंवा आपल्याकडे आज आपण चांगल्या प्रकारे विचार केलेला नाही आहे, आणि तो कसा सोडवायचा ह्याच्यासाठी आपल्याला आज चर्चा करायला हवी आहे, आणि ती आपण चर्चा ह्या माध्यमातून आत्ता करतो आहे. तर आपण ह्याच्यापुढे असं बघूया
की वोकेशनल कोर्सेस, मग ते वोकेशनल किंवा नॉन वोकेशनल असतील, जसं आपण म्हटलं की आर्ट आहे, सायन्स आहे, म्युझिक आहे, स्पोर्ट्स आहे, आणि जे हार्डकोर इंजिनिअरिंग वोकेशनल कोर्सेस आहेत की जिथे इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, प्लंबर किंवा रोबोटिक्स किंवा आणखीन अन्य कुठल्याही प्रकारचं तुम्ही प्रशिक्षण घेऊन त्या पद्धतीने ते घरच्या घरी छोट्या प्रमाणात किंवा संयुक्तपणे सहकारी तत्वावरती जर आपण मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न केला, आणि जे आज आपण इंजिनियर्स आणि मोठे ग्रॅज्युएट्स स्टार्टअप्समध्ये बघतो आहे, तर तसे आपल्याकडे फार कलाकुसर असणारे किंवा बुद्धीने एकदम तल्लख असणारी मुलं आहेत, पण त्यांना त्यांच्या शाळेपर्यंत किंवा त्यांच्या जे काय प्रशिक्षण त्यांना मिळतं आहे तिथपर्यंत ते त्यातलं जास्त सामावून घेऊ शकत नाहीत, किंवा त्या तिकडचे जे असणारे रिसोर्सेस आहेत किंवा ज्या सुविधा आहेत त्या तिकडे ते त्याच्यावरती काही काम करू शकत नाहीत. आणि त्यामुळे लहान वयात जर आपण जर त्यांना संधी उपलब्ध करून दिली आणि पुरेशा प्रमाणामध्ये जर दिली, पुरेसा वेळ जर आपण त्यांना दिला, तर कदाचित ही आज जे आपण म्हणतो आहे की आपल्याकडे लोकसंख्या भरपूर आहे, पण त्यातली उपयुक्त लोकसंख्या जी आहे ही 20%सुद्धा होऊ शकत नाही. तर ती 20%ची कमीत कमी 40%, की अगदी लहान वयामध्ये आपल्याला 18 वर्षापर्यंत कोणाकडनं आपण काम करून घेणं हे त्या मुलावरती त्याच्या जे बायोलॉजिकल त्याची जी रचना आहे, आणि जो आपला सरकारी कायदा आहे की कुठल्याही 18 वर्षापर्यंत आपण लहान मुलांना कामाला लावत नाही किंवा त्यांच्याकडनं काही उत्पन्नाची अपेक्षा ठेवता कामा नये. पण अगदी 60 वर्ष झाले की तो म्हातारा झालाच, आणखीन तो रिटायर झाला पाहिजे असं नाही. कंपनीच्या दृष्टीने, आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने 58 किंवा 60 हे रिटायरमेंट एज म्हणून बरोबर आहे, पण त्याच्यानंतर त्या माणसाने घरातच बसलं पाहिजे, काही काम न केलं पाहिजे असं नाही आहे. गंजून जायच्याऐवजी आपण जर त्याच्यामध्ये घर्षणा नाही, म्हणजे जसं आपण म्हणतो की इट इज गुड टू गेट इरोडेड दॅन करोडेड, तर तसं की आपली बुद्धी जी आहे किंवा आपण जो काही अनुभव घेतलेला आहे, तर तो अनुभव आपण बाकीच्या यंग जनरेशनपर्यंत, की जी आता 18च्या वरती आहेत, त्यांना जास्तीत जास्त चांगलं कसं तयार करू, आपला एक्सपिरियन्स कसा शेअर करू त्यांच्याबरोबर, आणि ज्या चुका आपण केल्या आहेत आणि त्यातनं शिकलो आहे त्या चुका त्यांच्याकडनं न होण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन करू, अशा प्रकारे जर आपण काही विचार केला तर मला वाटतं हे जी आपली 20%च फक्त जी आज प्रोडक्टिव्ह वर्कफोर्स आहे आपला, ही 20%च लोकसंख्या भारतातली 140 कोटीतली, ही खरं म्हणजे त्यांना समजून उमजून आणि पूर्ण उत्पादन क्षमतेने ते त्याचं काम करत आहेत. बाकीचे 20% लोक आज काम करू बघत आहेत, पण त्यांना सफिशियंट अनुभव नसल्यामुळे, सफिशियंट प्रशिक्षण न दिल्यामुळे ते त्या जोडीचे होऊ शकत नाही आहेत. तर 18 ते साधारण 25 वर्षापर्यंत जर आपण त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या दृष्टीने तो थोडासा उशीर झालेला असतो. आणि म्हणून आपण एक कल्पना अशी तयार केलेली आहे की जिथे लवकरात लवकर आपण ह्या 5Eचं इम्प्लिमेंटेशन करून, एक्सपोजर आहे की साधारण 10 ते 11 वर्षाच्या वेळेला मुलगा मुलगी स्वतःची आवड निवड आपल्या आईवडिलांना, शिक्षकांना, बाकीच्या आपल्या मोठ्या भावाला, बहिणीला सांगत असतो. त्यावेळेला त्याची जी कुतूहलता आहे ती जर आपण पुरवण्याचा प्रयत्न केला, त्याला ते एक्सपोजर द्यायचा प्रयत्न केला आणि काय आहे जगामध्ये तर ते त्याला समजावायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं आपण पहिली स्टेप 10 ते 11, 12 वर्षापर्यंत आपण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. 5वी ते 7वी साधारण इयत्तेप्रमाणे ते टाईम फ्रेम येतो, आणि त्याच्या पुढे त्याला समजल्यानंतर त्यांनी जर एखादी त्याची आवड निवड किंवा एखादा छंद किंवा त्याला काय कुतूहल आहे हे जर आपल्याला सांगायचा प्रयत्न केला, तर अशा ठिकाणी त्याला एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी आपण काही छोटीशी प्रयोगशाळा, काही छोटंफार वर्कशॉप किंवा काही एखादी संधी, की एखादीला नर्स व्हायचं आहे, एखादीला जर चांगलं शेफ व्हायचं आहे, आचारी,
किंवा एखाद्याला चांगलं ब्युटिशियन, मसाजिंग, किंवा एखाद्याला चांगल्या पद्धतीचा चांभार व्हायचा आहे किंवा न्हावी व्हायचं आहे, हेअर ड्रेसर, ब्युटिशियन आपण जे म्हणतो, मसाज करणारे, फिजिओथेरपी, किंवा मोठ्या लोकांची जर आज सायंटिफिकली किंवा मेडिकली चांगल्या प्रकारची काळजी कशी घ्यायची, की मी अगदी पूर्ण क्वालिफाईड नर्स नाही आहे, पण आज आपल्याकडे 60 वर्षाच्या वरती जी म्हातारी माणसं आहेत किंवा वयस्कर माणसं आहेत, त्यांना जर थोडीफार काही मदत लागते, तर ती मदत पुरवण्यासाठी जर आपल्याला आपला जर व्यवसाय करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे, कशा पद्धतीने आपण तो चांगल्या पद्धतीने करून दाखवू शकू, याच्यासाठी आपल्याला एक्सपोजर, एक्सपेरिमेंट्स हे 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी या वयोगटामध्ये किंवा या इयत्तेमध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला ते झालं आणि तुम्ही 10वी पास झालात की मग 10वीला मोठी सुट्टी मिळते. 11वी 12वीच्या वेळेला तुम्ही जर गेला असाल तिथे तर तुम्हाला कदाचित पुन्हा अभ्यासावरती खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण 10वी 12वी या फार कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत. स्पेशली 12वीत तर तुमचं सगळं भवितव्य ठरत असतं. पण जी मुलं 10वीनंतर शाळा करत नाहीत आणि काही व्यावसायिक ह्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळू शकत नाही मार्क कमी असल्यामुळे, तर अशा मुलांना त्यांची आवड असते पण ते कागदावरती परीक्षेसाठी उतरवू शकत नाही आणि म्हणून त्यांना ती संधी मिळत नाही. पण त्यांना जर अनुभव दिला, आपण एक्सपिरियन्स जर दिला आणि भरपूर त्यांच्याकडनं सराव करून घेतला तर कदाचित त्यांची मनस्थिती बदलेल, त्यांना पुन्हा शिकायची आवड लागेल, ते पुन्हा शाळेमध्ये जाऊन शिकण्याचा प्रयत्न करतील. कमीत कमी आपला बेसिक व्यवहार तरी आपण करू शकतो का नाही हे त्याच्यामध्ये करतील. आणि ह्यातनं जर त्यांना आपण छोट्या मोठ्या संधींची उपलब्धता करून दिली तर तो जो त्यांना एक्सपिरियन्स मिळेल, ती जी काय त्यांची एक्सपर्टीज तयार होईल, त्यातनं जे कौशल्य तयार होईल, त्यांनी आपण खरं ह्या मुलांचं एम्पॉवरमेंट किंवा सशक्तीकरण करणार की ज्याने तो आत्मनिर्भर होऊ शकेल. एक तर स्वतःचा धंदा चालू करू शकेल, स्टार्टअप चालू करू शकेल, जे काय आता त्याच्या गावात लोकल एरियामध्ये बनत आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकेल. नाहीतर एक चांगला एम्प्लॉई म्हणून तो तयार होईल, चांगला वर्कर म्हणून तो तयार होईल, चांगला इंजिनियर म्हणून तो तयार होईल, चांगला डॉक्टर, चांगला स्पोर्ट्समन किंवा चांगला आर्टिस्ट किंवा एखादी कलाकुसर त्याच्याकडे असेल तर ते करून दाखवण्यासारखं आहे. तर हे अशा प्रकारचं इन्स्पिरेशन हे 18 वर्ष तो मुलगा झाला आणि नंतर त्याला आता काय करायचा हा प्रश्न पडला, त्यावेळेला आईवडील सांगतात ते तो करायचा प्रयत्न करतो, आवड नसते, मग त्यात तो कधी चांगले मार्क मिळवू शकत नाही, रोजच्या रोज जात नाही. तर अशा वेळेला त्यांना इन्स्पिरेशन कसं करायचं, तर हे अशा प्रकारचा छंदवर्ग करून किंवा अशा प्रकारचे जर आपण कन्सेप्ट जर राबवला तर मला वाटतं आपण ह्या एक जी आज बेरोजगारी म्हणून जे ओरडतो आहे तर ते कमी होईल आणि त्यातनं आपण पुढे हळूहळू आपली प्रगती करून एक सोशल अपलिफ्टमेंट जे आपण म्हणतो की पूर्ण आपल्या समाजाची उन्नती कशी करता येईल त्यासाठी आपण तिकडे हे करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण लवकरात लवकर सगळ्यांनी जागं व्हायला पाहिजे आणि जे काही इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा आपण आपल्या अगदी यंग मुलांपर्यंत 10 वर्षाच्या मुलापर्यंत आपण पोचवू शकू की तिथपासून तो मोटिवेटेड असेल आणि काहीतरी भारत देशासाठी आणि स्वतःसाठी करायला तयार असेल असं आपल्याला बघायची आज गरज आहे. तर ही कल्पना आपल्याला ज्या वेळेला आली त्यावेळेला माझं बॅकग्राऊंड मी IITमधनं BTech मेटलर्जी केल्यानंतर वेल्डिंगमध्ये स्पेशलायझेशन केलं. माझी पत्नी एक सल्लागार होमिओपॅथ होती आणि बऱ्याच NGOज बरोबर काम केलं होतं आणि तिने वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये तिने कामं केलेली आहेत. त्यापेक्षा त्यांना प्रशिक्षण देण्याची, त्यांना एक हायजीन कसं आहे किंवा चांगल्या पद्धतीने जीवनमान कसं करायचं. आणि मी लहानपणापासून शिकल्या 8वीपासून टेक्निकलला असल्यामुळे हे सगळे जे सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, स्मिती, मेटल फिटिंग, वेल्डिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण करणं मला त्याच्यामध्ये आवड आहे आणि ती मी जोपासत राहिलो. आणखीन सतत पुढे माझ्या मुलामुलींनी त्यांच्यामध्ये प्रोत्साहन दिलं आणि स्वतः काम करत राहिले. सुनीतीने पण त्याच्यामध्ये चांगला सहभाग दिला. त्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या तऱ्हेने आत्मसात झालेल्या होत्या आणि आमच्या दोघांचाही विचार साधारण एकच असल्यामुळे याला आम्ही थोडीशी स्पीडअप करण्यासाठी एक कल्पना राबवायचा प्रस्ताव आम्ही तयार केला.
तर आता हे कौशल्य शहरातल्या मुलांना न द्यायच्याऐवजी जी इकॉनॉमिकली किंवा सोशली डिप्रायव्ड आहेत, की ज्यांना आज त्यांच्याकडे मेंदू आहे, बुद्धी आहे, पण संधी मिळत नाही, अशा लोकांसाठी जर आपण तयार केलं आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांना एक इंटरनॅशनल लेवलचं जर आपण एक सेंटर उभारता आलं, आता ते सेंटर झाडाखालती असू दे, ब्रिज खालती असू दे किंवा अगदी छोट्या गावात असू दे, पण तिथे उभारल्यानंतर भले ते छोटं असेल किंवा मोठं असेल, ते तिकडच्या लोकल कंडिशन्सवरती आपण अवलंबत ठेवू, पण जे बनवायचं ते इंटरनॅशनल क्वालिटीचं बनवायचं आणि तिथे प्रशिक्षण देताना जास्तीत जास्त काळजी घ्यायची की आपण त्या मुलांना भरपूर प्रॅक्टिकल्स देतो आहे. कमीत कमी थेअरी शिकवायची की जिच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट नसतो, रस नसतो, पण भरपूर त्यांना प्रॅक्टिकल्स करायला द्यायची. कुठेही असं दाखवायचं नाही. आज आपण ITI सारख्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत किंवा अगदी प्रायव्हेट सेक्टरमधल्या ITI किंवा ज्या प्रशिक्षण संस्था आहेत, तिथे तुम्हाला असं तासावरती की हां तुमचं 2 तासाचंच फक्त प्रशिक्षण आहे, 2 तासात तुम्हाला काय करायचं तेवढं तुम्ही शिकून घ्या, बाकीचं आपण थेअरी करू, क्लासमध्ये बसू, पण प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये जास्त तुम्हाला संधी मिळणार नाही. त्याच्याबरोबर विरुद्ध विचार आपण इथे केलेला आहे आणि जेवढं जास्तीत जास्त एक्सपोजर देता येईल, जास्तीत जास्त त्यांना प्रॅक्टिकलची आपण संधी देऊ शकू, त्या पद्धतीने आपण याच्यावरती काम करायला सुरुवात केली. जे काही आपल्याला करता येईल, मग त्याच्यामध्ये कोरोनाची मध्ये आली की आणखीन मग रिमोटली सगळं कसं ऑपरेट करायचं याच्यावरती जास्त विचार केला गेला आणि मग मी आणि सुनीतीने अशा प्रकारची काही किट्स बनवायला सुरुवात केली की जी सहज गावोगावी शाळांमधनं अगदी रिमोट प्लेसलासुद्धा सहज घेऊन जाता येईल आणि तिथे ते जेव्हा त्या किटचं एखादी बॅग उघडून त्यातलं सगळं सामान जेव्हा आपण लावतो आहे त्यावेळेला एक छोटंसं वर्कशॉप किंवा एखादी छोटीशी प्रशिक्षण संस्था तिथे तयार होते त्या विषयासाठी आणि त्यातनं आपण त्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करायचा, प्रॅक्टिकल द्यायचा प्रयत्न करायचा आणि त्यांना डोक्याला चालना द्यायची आणि तिकडचे जे लोकल प्रॉब्लेम्स आहेत ते लोकल प्रॉब्लेम्स आपण कसे त्यांच्यासमोर मांडायचे आणि त्यांना त्या लोकल प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडण्यासाठी आपण त्यांना कशी मदत करायची. मग आता ही छोटी छोटी जुगाड जे आपण म्हणतो की जे आपल्या इथे फार फेमस आहे आणि भारत ह्या जुगाडासाठी तर एकदम जागतिक ख्यातीची त्याला कीर्ती आहे. फक्त हे जे जुगाड जे असतं, ह्या जुगाडामध्ये आपण करताना जास्त सेफ्टी किंवा एन्व्हायरमेंटल किंवा ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत किंवा त्याला थोडंसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, मेडिकल बॅकग्राऊंड आहे किंवा काही सायंटिफिकल बॅकग्राऊंड जर आपण देऊ शकलो की एखादा स्पोर्ट्स आपल्याला करायचा आहे तर विटीदांडू खेळताना ती विटी तशीच का बनवायला पाहिजे, युनिफॉर्म का पाहिजे, दांडूची लांबी किती पाहिजे, दांडू धरायचा कुठे, तो विटीवरती मारताना आपण कुठे त्याचं लक्ष ठेवलं पाहिजे की तो फटका तिथेच बसला पाहिजे. आणि तसंच प्रत्येक कुठल्याही खेळामध्ये किंवा आपल्या कुठल्याही बाकीच्या की ज्या वेळेला आपण एखाद्या मुलाला लागतं त्यावेळेला आपण ते ड्रेसिंग किंवा त्याची साफसफाई कशी चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे ह्याचं जर प्रात्यक्षिक दिलं त्यांना, जर डेमो करून दाखवलं, जसं आपण सेफ्टीसाठी एक मॉक ड्रिल करतो तर तशा पद्धतीने जर आपण त्यांच्याकडनं प्रॅक्टिकल्स करून घेतली ह्या प्रत्येक विषयाची ज्या त्यांना आवड आहे आणि आपण त्याचं किट बनवू शकतो तर मला वाटतं ह्या आपल्या जो काही विचार केला आहे त्याचं उद्दिष्ट चांगल्या पद्धतीने साधलं जाईल. आणि म्हणून ज्या काही चांगल्या जगातल्या प्रणाली आहेत त्याचा आपण वापर करतो आणि नुसतंच सायंटिफिक प्रशिक्षण किंवा एखाद्याचं ज्ञान न देता त्या ज्ञानाबरोबर आपण त्याला त्या प्रॅक्टिस कशी करायची, त्याची समज कशी चांगली घडवून आणायची आणि त्याच्यावरती त्याला भरपूर काम करण्यासाठी एखादी चांगली सिस्टीम, मग ती TPM किंवा कैझन किंवा ज्या काही जॅपनीज आहेत किंवा अमेरिकन सिस्टीम्स आहेत त्याच्याऐवजी भारतीय सिस्टीम तिकडे कशी बनवायची आणि त्यातनं आपण पुढे कसं घेऊन जायचं सगळ्यांना. आणि ह्या सगळ्या प्रशिक्षक जे असतील आपल्याबरोबर वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांना कसं शिक्षण द्यायचं, त्यांचं सिलेक्शन कसं करायचं, त्यांना ह्या किटविषयी कशी माहिती द्यायची, जागरूकता कशी निर्माण करायची आणि ती ज्या वेळेला टीचर्स किंवा ते जे आपले प्रशिक्षक ह्या वेगवेगळ्या गावांमधनं वस्तींमधनं
किंवा त्यांच्या कम्युनिटीमधनं फिरणार आहेत, त्यावेळेला ते कसं त्याचं नियोजन करतील आणि मुलांपर्यंत पोचवतील हे मला वाटतं आपल्याला बघून घ्यायची खूप गरज आहे. आता इथे हा जो विचार आहे, हा विचार आपल्याला पोचला पाहिजे. खास काही पंक्ती विद्यार्थ्यांसाठी काही पालकांसाठी. Thank you.
तर आता हा कॉन्फिडन्स जो आपल्याला मुलांमध्ये तयार करायचा आहे, आत्मविश्वास जो वाढवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. आपल्याला पहिल्यांदा आपला जो विषय आहे तो त्यांच्या पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, मुख्याध्यापकांपर्यंत, संचालकांपर्यंत मांडायला लागणार आहे. त्यानंतर NEPचं जे महत्त्व आपण बघतो आहे की जे आता नवीन अभ्यासक्रम जो येतो आहे त्याच्यामध्ये कसं हे ॲड्रेस केलं जात आहे, आज नाही उद्या आपल्याला कसं तिकडे करायला लागणार आहे, आणखीन ते का आपल्याला करायची गरज आहे. तसंच आपण याच्यामध्ये जागतिक पातळीवरती काय होत आहे की काही देश जास्त पुढारलेले आहेत, काही कमी पुढारलेले आहेत. छोटा असू दे, मोठा असू दे, पण त्यांची सगळ्या लोकांना इन्व्हॉल्व करायची, सगळ्या लोकांपर्यंत एक चांगली संधी उपलब्ध करून द्यायची जी त्यांची कल्पना आहे, तर ती कल्पना आपण कशी अंमलात आणणार आहोत, आणखीन ह्या वेगवेगळ्या संस्थांपर्यंत आपण कसे पोचणार आहोत याच्यावरती आपलं सगळं भवितव्य अवलंबून आहे. आता जाता जाता आपण एक छोटीशी स्लाईड बघूया. ह्या स्लाईडमध्ये आपण असं दर्शवतो आहे की 21वं शतक आहे. आता आपण मानव हा काही स्वस्त बसणारा नाही आहे. तो एखादा शोध लागला तर आता झालं, आता याच्यापुढे आणखीन काही गरज नाही असं न म्हणता आपण सतत काहीतरी नवीन नवीन डेव्हलपमेंट करत असतो, शोध लावत असतो, नवीन नवीन टेक्नॉलॉजी, काहीतरी इनोव्हेशन करत असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली स्वतःची ग्रोथ किंवा आपण स्वतःची उभारणी कशी करायची आहे, याच्यापुढे आपण पुढे कसे जाणार आहोत याच्याविषयी आपल्याला बघायला पाहिजे. याच्याविषयी आपल्याला काहीतरी जागतिक स्तरावरती आपली भारताची जडणघडण कुठल्या लेवलपर्यंत घेऊन जाते. नुसतं तिसरी जागतिक इकॉनॉमी होणं किंवा आर्थिकदृष्ट्या आपण तिसऱ्या नंबरवरती येणं हे महत्त्वाचं नाही आहे. हा तिसऱ्या नंबरवरती येताना 140 कोटी लोकांपर्यंत त्याचं, त्या इकॉनॉमीचं, त्या आर्थिक संस्थेचं कसं म्हणजे प्रस्तुतीकरण झालेलं आहे, सगळ्या लोकांपर्यंत किती चांगल्या पद्धतीने ती पोचली आहे, याच्यावरतीही आपल्याला तेवढाच जोर द्यावा लागणार आहे, भर द्यावा लागणार आहे. आणि म्हणून 21व्या शतकातील औद्योगिक कौशल्ये हा एक आपला खूप मोठा विषय आहे. आणि तो समजावून घेण्यासाठी ह्या काही चार्ट्स आपण इथे बघतो आहे की आपण कुठल्या क्रमांकावरती आहे. जिथे स्किल्स जर म्हटलं तर भारतामध्ये आपली स्केअरसिटी कुठल्या लेवलला आहे, स्किल फोर्स शॉर्टेज किती आहे अख्ख्या जगभर, तेही ह्या स्लाईड्समध्ये दाखवलेलं आहे की हे फक्त भारतापुरतंच नाही आहे. जर आपण चांगले स्किल केले तर 140 लोकांना पूर्ण जगभरातनं त्याची मागणी येईल. आज जे फक्त सॉफ्टवेअर आणखीन इलेक्ट्रॉनिक्स किंवा बाकीच्या मॅनेजमेंटसाठी आपण करतो आहे, त्याच्याऐवजी वेगवेगळ्या स्तरावरती पूर्ण जगभर आपल्याला याची माहिती मिळू शकते. आणि ह्यासाठी आपण हे जे कोर्सेस जे आहेत, हे कोर्सेस हार्ड मॅन्युफॅक्चरिंग, प्लंबिंग, वेल्डिंग, फिटिंग, सॉफ्ट मॅन्युफॅक्चरिंग, निटिंग, सुईंग, क्रोशेट किंवा विणकाम, शिवणकाम, भरतकाम याच्यामध्ये आपण केलेले आहेत. काही मेडिकल हेल्थकेअरसाठी आहेत, काही जी आपली क्रिएटिव्हिटी आहे किंवा सर्जनशीलता आहे किंवा छंद वर्ग जे आपण म्हणतो त्याच्यासाठी आहेत. आणि प्रत्येक कोर्ससाठी आपण बेअर मिनिमम बजेट तयार केलेलं आहे की एवढ्या कॉस्टमध्ये जर आपल्याला बसवायचं तर ते चांगल्या पद्धतीने आपण कसं बसवूया. आणि वेगवेगळ्या विषयाची माहिती करताना त्यांच्यामध्ये जर काही सुसूत्रता निर्माण केली की प्रत्येक मुलाला एकच स्किल न येता कमीत कमी एक मेन स्किल आणि 2 सबस्किल्स एवढी तरी जर आली तरी तो बराचसा भार त्याच्या स्वतःच्या धंद्याचा किंवा स्टार्टअपचा किंवा एखाद्या नोकरीमधल्या किंवा धंद्यामधला तो त्याचा भार उचलून घेऊ शकतो. आणि हीच संकल्पना आपण घेऊन रिजनल नीड्सवरती जास्त फोकस करते की प्रत्येक ठिकाणी काहीतरी स्पेशालिटी आहे. कोकणाची स्पेशालिटी आहे, देशावरती स्पेशालिटी आहे, खानदेशात स्पेशालिटी आहे. तर अशा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी काय करायला पाहिजे आपल्याला, आणि हे सगळं करताना आपलं सेफ्टी आहे, पर्यावरण आहे, याच्यावरती आपलं लक्ष राहिलं पाहिजे. जिथे ऑटोमेशन करायची गरज आहे तिथे ऑटोमेशन करायला पाहिजे. जिथे आपल्याला काही सेफ्टीसाठी किंवा काही सेन्सर्स लावायची गरज आहे किंवा जिथे ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग आहे की खूप अगदी काळजीपूर्वक बनवलेला कंपोनंट पाहिजे, तिथे CNC आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजीज 3D प्रिंटिंगसारख्या आहेत किंवा काही मॉडेलिंग आहे, ग्राफिक डिझाईन आहे, IoTs आहेत, रोबोटिक्स आहे. तर अशा सगळ्याचा विचार करून आपण ह्या ह्याच्यामध्ये
एक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तसंच जे घरातल्या आपले मिनिमम ज्या गोष्टी आहेत त्याचं प्राथमिक तरी रिपेअरिंग आपण करू शकतो का, आणि सस्टेनेबिलिटी जर आपल्याला करायची आहे की ही नुसतीच पर्यावरण पोषक नाही पण ह्याच्या पुढेही ती सतत टिकली पाहिजे, तर त्यासाठी वेगवेगळ्या ज्या अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत त्यांचा वापर कसा करायचा. सोलार एनर्जी आहे किंवा विंड एनर्जी आहे किंवा आपले नारळाचा कॉयर आहे किंवा जे काही स्क्रॅप रिमेल्टिंग करून आपण त्यातनं काही बनवू शकतो का. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण हे सगळं कोर्सेस करणार आहोत आणि त्याचं एक छानपैकी सेंटर उभारू आपण, की आत्ता ऑलरेडी आपण 7-8 उभारली आहेत, पण अशी प्रत्येक तालुक्यामध्ये एक अशा पद्धतीने जर आपण इनिशिएटिव्ह घेतला जो नॉन गव्हर्मेंट असेल, गव्हर्मेंट त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतच आहे, पण आपलाही त्याच्यामध्ये जे काही योगदान आपण करू शकतो ते जर आपण केलं तर मला वाटतं भारत प्रगतिशील तर आहेच, पण तो खरंच या 3ऱ्या स्थानकाला लायक होईल. नुसतं आर्थिक व्यवहार आपल्याकडे लोकसंख्या मोठी आहे म्हणून वाढून उपयोगाचं नाही. प्रत्येक दर डोई उत्पन्नही वाढलं पाहिजे, प्रत्येकजण दारिद्र्य रेषेच्या वरती यायला पाहिजे, प्रत्येकाला ज्या आपल्या अन्न वस्त्र निवारा मिनिमम गरजा आहेत त्याच्या भागवल्या गेल्या पाहिजे, प्रत्येकाला शालेय शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला कमीत कमी संधी तो स्वतःचं आयुष्य घडवू शकेल एवढी आणायची जरी आपण आज तयारी केली तरीसुद्धा मला वाटतं आपण आपलं पहिलं जे पर्व जे आहे त्याच्यात स्वातंत्र्यानंतर फार प्रगती करू शकलो नाही, त्याचं कॅचअप करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू शकू. आणि आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलात, ऐकलात, जर काही प्रोत्साहन मिळालं असेल तर छोट्या प्रमाणात का होईना पण काहीतरी डेव्हलपमेंटसाठी, काहीतरी या तरुण मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना त्यांची जी काही भूक आहे, गरज आहे, छंद आहे तो जोपासण्यासाठी मदत केली तर जेव्हा ती 18 वर्षाची होतील, 22 वर्षाची होतील, 4 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर, तेव्हा त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांचं स्किल सेट, त्यांची क्वालिटी आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी ही जगातल्या कुठल्याही वर्कफोर्सपेक्षा आपली नक्की चांगली असेल. मग फील्ड कुठलंही असू दे, इंजिनिअरिंग असू दे, मेडिकल असू दे, स्पोर्ट्स असू दे, काही आपण त्याच्यामध्ये घेतलं तरी आपला तो एक मूलभूत आपली ती आचारसंहिताच तयार होईल आणि आपण चांगलं काम करू शकू. धन्यवाद. डॉक्टर सुनीत वैद्य, इन्स्पिरेशनल किड्स अँड कन्सेप्ट सदराखाली आपण ही प्रस्तावना तयार केली आहे आणि तिचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.